शिंदे साहेबांनी सुद्धा आम्ही जेव्हा ठाण्याला गेलो, आमची कृती समिती त्यांना भेटायला गेले, आमचे पदाधिकारी भेटायला गेले, तेव्हा शिंदे सरकारने 2 बैठकांमध्ये तुमचा निर्णय लावून देतो असे बोलले आणि आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं आमच्यापर्यंत येऊन पोहोचले सुद्धा नाही. त्यांनी सुद्धा आश्वासन दिले आणि सावधनीचं दिलंच होतं. त्यांना तर ते म्हणतात की आम्हाला माहीतच नाही, पवारसाहेब म्हणतात आम्हाला माहीतच नाही. जेव्हा त्यांचे मंत्री जेव्हा लोकांना आश्वासन देतात, हे लेखी देतात, त्यांचेच मंत्री त्यांना माहीत नाही राहत, तर मग हे सरकार कशाचं त्यांनाच माहीत नाही राहत. मला हे म्हणायचं आहे, तुम्हाला माहीत असो नसो, पण आमच्याजवळ प्रूफ आहे. त्या प्रूफवर तुम्हाला आमचा GR काढावाच लागेल. आणि अशा जोपर्यंत तुम्ही आमचा GR काढणार नाही, शिंदे साहेब जाहीर करणार नाही, तोपर्यंत आम्ही संविधान चौक सोडणार नाही, बॉम्बेचा आझाद मैदान सोडणार नाही, अशा आशांतर्फे मी आवाहन करतो. आणि तुम्हाला आजच्या आज आमच्या आसांचा GR काढा आणि आम्हाला आमच्या कामावर जाऊ द्या, हेच मी तुम्हाला आग्रहाची विनंती आजच्या आज करत आहे. तुमच्या मंत्रालयामध्ये तुमच्या मिटिंगा चालू आहेत, तर तुम्ही लक्षात घ्या आणि आमच्या ह्या गरीब महिलांची दया घ्या. विधवा महिला आहेत, छोट्या छोट्या मुलांच्या आई आहेत, अशा आणि घटस्फोट महिला आहेत. सर, तुम्ही अशा लोकांना जॉब दिला आहे, अशा वर्करचा, तर तुम्ही त्यांची दयामया घ्या आणि त्यांना आजच्या GR काढा. नाहीतर ह्या महिला काय करतील? 3 महिने झाले त्यांना पेमेंट नाही, पैसे नाही. त्या लढायला इथं येतात, लोकांकडून कर्ज काढला, कुठून फेडतील, कुठून देतील, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि आजच्या आज कसंही करा, तुम्हाला हात जोडतो, शेवट पाया पडते तुमच्या, मी माझ्या आशयासाठी, गटप्रवर्तकांसाठी, पण तुम्ही आजच्या आज GR काढा अशी मी तुम्हाला विनंती करते सर, नागपूरतर्फे. जय हिंद, जय भारत.